नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण मॅथ्समधील अल्जेब्रामधील खूप महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, आयडेंटिटीज. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अँड ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा टॉपिक जर समजला मित्रांनो तर CBSE मधील, महाराष्ट्र बोर्डमधील आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधील येणारे सर्व प्रश्न आपणास समजतील आणि कोणत्याही प्रकारचे बायनोमियलचे एक्सपान्शन आपणास इझी करता येईल. तर चला सुरुवात करूयात. आयडेंटिटीज. प्रथमतः आयडेंटिटीची पहिली पाहूया, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता आयडेंटिटी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचा अर्थ काय असतो? यालाच ए प्लस बी मल्टिप्लाय बाय ए प्लस बी, दोनदा त्याचे मल्टिप्लिकेशन केल्यावर जे आन्सर येईल ते आन्सर आणि ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे दोघी सेम असतील. याला जर आपण सॉल्व केले तर याचे आन्सर येते ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मित्रांनो, त्याला आपण आयडेंटिटीज म्हणणार. आता आयडेंटिटी कोणाला म्हणावे तर आयडेंटिटी म्हणजे ए आणि बी जे व्हेरिएबल आहेत त्या व्हेरिएबलची कोणतीही व्हॅल्यू टाकली असता दोन्ही साईड ट्रू असते, त्याला म्हणणार आयडेंटिटीज. या ठिकाणी ए आणि बी हे दोन व्हेरिएबल आहेत, यांची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू 1 आणि बी ची व्हॅल्यू 2 टाकली असता तिकडे ही तीच व्हॅल्यू टाकून आन्सर मात्र दोघांचे सेम येईल, म्हणून ती आयडेंटिटी आहे. या आयडेंटिटीला लक्षात कसे ठेवावे तर विद्यार्थी मित्रांनो, ए मीन्स फर्स्ट टर्म, बी मीन्स सेकंड टर्म. तर एक्सपान्शन मध्ये फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर, अशा प्रकारे आपण याला लक्षात ठेवू शकतो. आता त्यावरील आपण काही उदाहरणं पाहूयात. समजा x प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअर हे एक्झाम्पल आहे. या x प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन करूयात आपण या आयडेंटिटीच्या फॉर्म्युल्यानुसार. फर्स्ट टर्म स्क्वेअर, फर्स्ट टर्म इज x स्क्वेअर प्लस 2 इंटू a into b. a means first term and b means second term. Therefore, 2 into first term x into second term 2y as plus second term square. Second term is 2y and therefore 2y bracket square. जर आपण ब्रॅकेट नाही टाकला तर फक्त y चा स्क्वेअर होईल, 2 चा स्क्वेअर होणार नाही. म्हणून व्हेरिएबल सोबत कोइफिशियंट असल्यास त्याला ब्रॅकेट टाकणे अत्यावश्यक असते आणि म्हणून आन्सर x स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 4 x इंटू y xy and therefore 4xy प्लस 2 स्क्वेअर 4 and y चा स्क्वेअर y स्क्वेअर. अशा प्रकारे x प्लस 2y या आयडेंटिटीचे आपण एक्सपान्शन करू शकतो. आता परत यासाठी आपण पुढचे एक्झाम्पल 3m प्लस 2/9 ब्रॅकेट स्क्वेअर. सेम a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर या एक्सपान्शन नुसार फर्स्ट टर्म स्क्वेअर, फर्स्ट टर्म इज 3m, व्हेरिएबल सोबत कोइफिशियंट आहे म्हणून ब्रॅकेट टाकावा लागेल, प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म 3m इंटू सेकंड टर्म 2/9 प्लस second term square, second term is 2/9 bracket square. तर सॉल्व करा मित्रांनो. 3 स्क्वेअर 9 m चा स्क्वेअर m स्क्वेअर प्लस 3 ने 9 डिव्हिजिबल आहे, 3 1 3 3 3 9 म्हणून 2 इंटू 2 4 इंटू m 4m अपॉन 3 प्लस 2 स्क्वेअर 4 and 9 स्क्वेअर 81. हे 3m प्लस 2/9 ब्रॅकेट स्क्वेअर याचे एक्सपान्शन झाले 9m स्क्वेअर प्लस 4m प्लस 4/81. अशा प्रकारे हे दुसरे एक्झाम्पल पाहिले. आता आपण पुढची आयडेंटिटी पाहूया, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर डिफरन्स आहे फक्त साइनचा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. याचे सुद्धा एक्सपान्शन याचप्रमाणे येईल, फक्त मिडल टर्मला इथं प्लस आहे तर त्याच्यामध्ये मायनस होईल. म्हणून फर्स्ट टर्म स्क्वेअर
मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. ही सुद्धा एक आयडेंटिटी आहे मित्रांनो. दोन राशींमध्ये प्लस आहे, इथं दोन राशींमध्ये मायनस आहे. तर याचे एक्सपान्शन आणि याच्या एक्सपान्शन मध्ये फक्त प्लस आणि मायनसचा डिफरन्स आहे. यामध्ये सुद्धा ए आणि बी ची कोणतीही व्हॅल्यू टाकली असता दोन्ही साइड LHS आणि RHS ट्रू होतात, म्हणून ही सुद्धा एक आयडेंटिटी आहे. आता आपण याच्यावरती एक्झाम्पल पाहूया. 2x प्लस 4 2x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू 2x, बी ची व्हॅल्यू 4 आणि म्हणून फर्स्ट टर्म स्क्वेअर 2x चा स्क्वेअर मायनस आयडेंटिटी नुसार 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म 2x मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म b 4 अँड प्लस लास्ट मध्ये तिसरी टर्म नेहमी प्लस असेल. सेकंड टर्म स्क्वेअर 4 चा स्क्वेअर. सॉल्व करूयात. 2 स्क्वेअर 4 x चा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 4 4 इंटू 4 16 x ॲज इट इज प्लस 4 स्क्वेअर 16. अशा प्रकारे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर या आयडेंटिटीचा उपयोग करून आपण 2x मायनस 4 याचे एक्सपान्शन पाहिले. आता परत यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूयात. इन ब्रॅकेट x अपॉन y मायनस y अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर. a ची व्हॅल्यू x अपॉन y मायनस b ची व्हॅल्यू y अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर. देन आयडेंटिटीच्या एक्सप्रेशनच्या फॉर्म्युलानुसार फर्स्ट टर्म स्क्वेअर. फर्स्ट टर्म इज x अपॉन y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आहे म्हणून मायनस 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म x अपॉन y मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म y अपॉन x प्लस second term square. Second term is y upon x bracket square and therefore x चा square x square upon y square minus 2. कोणताच नंबर 2 ला इथं डिव्हिजिबल करत नाही म्हणून 2 ॲज इट इज. x x कॅन्सल y y कॅन्सल म्हणजे -2 फक्त टर्म राहिली प्लस सेकंड टर्म स्क्वेअरचा वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर अँड एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. अशा प्रकारे ए मायनस बी या आयडेंटिटीचा वापर करून आपण x अपॉन y मायनस y अपॉन x याचे एक्सपान्शन पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आयडेंटिटी चांगल्या प्रकारे समजले असतील. परत एकदा रिपीट करतो. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर चे एक्सपान्शन फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म into second term plus second term square. Similarly, a minus b bracket square first term square minus 2 into first term into second term plus second term square. अशा प्रकारे आपण शॉर्टकट आयडेंटिटी लक्षात ठेवू शकतो. हे खूप खूप महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.